आज कल्याण डोंबिवली आणि त्या पलीकडून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रविवार असल्याने मध्य रेल्वेचा नेहमीचा मेगा ब्लॉक आज जम्बो ब्लॉक असणार आहे। डोंबिवली आणि कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरची वाहतूक तब्बल 8 तास बंद ठेवण्यात येणार आहे। ठाकुर्ली स्टेशनच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे। ते आज पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी सकाळी 9:20 ते संध्याकाळी 5:20 धीम्या मार्गावरची दिव्या ते कल्याण दरम्यान बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे धीम्या मार्गावरच्या ठाकुर्ली आणि कोपर या स्थानकादरम्यान थांबणार ज्या लोकल जाणार आहेत त्या या ठिकाणी थांबणार नाहीत। दरम्यान सीएसटीहून सुटणाऱ्या डोंबिवली लोकल मात्र कोपर स्थानकावर थांबणार आहेत। ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशननं आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। थर्ड पार्टी इन्शुरन्स 41% 27% आणण्यास सहमती दिल्यानं हा संप मागे घेण्यात आलाय। सरकारनं केलेल्या परिवहन शुल्कातील वाढी पाठोपाठ केंद्र सरकारनं वाहतूकदारांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये सुमारे 50% वाढ केली होती। त्याचप्रमाणे टोल वसुली मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सरकारचं हेच धोरण वाहतूकदारांसाठी अन्यायकारक असल्याचं सांगत देशातील माल तसंच प्रवासी वाहतूकदारांनी चक्का जाम पुकारला होता। महावीर जयंती निमित्तानं कत्तलखाने तसंच मांस विक्री दुकानं स्वतःहून बंद ठेवण्याचं आवाहन जैन आंतरराष्ट्रीय संघटनेनं केलं आहे। मांस विक्रेते संघटनेला जैन समाजानं पत्र लिहून हे आवाहन केलंय। जैन समाजाच्या भावनांचा आदर करत महावीर जयंती निमित्त सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन यामध्ये करण्यात आलंय। ब्रिटिश काळापासून महावीर जयंतीला देशातील कत्तलखाने बंद ठेवले जात होते, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातले सर्व कत्तलखाने महावीर जयंतीला सुरू राहणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर जैन संघटनेनं हे आवाहन केलंय। दरम्यान मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतला देवनार कत्तलखाना बंद ठेवला आहे, मात्र राज्यातले कत्तलखाने सुरू राहणार आहेत। एअर इंडियानं विमान प्रवासावरची बंदी हटवल्यानंतरही खासदार रवींद्र गायकवाड यांनी सेना भवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। रवींद्र गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांच्या सुमारे 10 मिनिटं चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। यावेळी गायकवाड यांच्यासोबत अनिल देसाई आणि श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते। या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं याचा तपशील अद्याप हाती आलेला नाहीये। दरम्यान सेना भवनात जात असताना रवींद्र गायकवाड यांनी मीडियाला सामोरं जाणं टाळलं, तर सेना भवनातील बैठक संपल्यानंतरही बाहेर पडत असताना गायकवाड यांनी मीडियाशी बोलणं टाळणंच पसंत केलं। 10 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर मुंबई महानगरपालिकेतल्या 2700 कंत्राटी सफाई कामगारांना अखेर न्याय मिळालाय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या सर्व सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम केलं जाणार आहे। सोबतच त्यांना 2014 पासूनचा वेतन फरकही मुंबई महानगरपालिकेकडून मिळणार आहे। कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांचे सलग 240 दिवस भरल्यानंतर त्यांना सेवेत कायम करणं बंधनकारक आहे, मात्र मुंबई महानगरपालिकेनं हा कायदा धाब्यावर बसवला होता आणि त्याच विरोधात कचरा वाहतूक श्रमिक संघानं कामगार लवादाकडे न्याय मागितला होता। मुंबई नाशिक महामार्गावर गेली 3 वर्ष सुरू असलेल्या माणकोली उड्डाणपुलाच्या एका बाजूनं वाहतूक सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील यांच्यासह परिसरातले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। पूल सुरू झाल्यानं ठाणे भिवंडी बायपासवर होणारी कमालीची वाहतूक कोंडी आता कमी होण्यास मदत होणार आहे। या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानं नाशिककडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा वाहतूक कोंडीमुळे मोडणारा किमान अर्धा तास आता वाचणार आहे। देशांतर्गत लागणारी लहान विमानं आपण निर्माण करू शकतो याचं स्वप्न कॅप्टन अमोल यादव यांच्यामुळे तयार झालंय। त्यामुळे राज्यात देशातील पहिला विमान निर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी राज्य सरकार अमोल यादव यांना सगळं सहकार्य करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। अमोल यादव यांची ही कामगिरी झी मीडियानं सर्वप्रथम समोर आणली होती। आता सरकार त्यांच्याशी संयुक्त भागीदारीत पालघर इथे विमान निर्मितीचा कारखाना सुरू करणार आहे। त्याचबरोबर यादव यांच्या विमान नोंदणीसाठी मुख्यमंत्री स्वतः डीजीसीए आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी आग विझवण्यासाठी उद्यान आणि रस्त्यांवरील हरित पट्ट्यांसाठी वापरण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय। कोपरी मल प्रक्रिया केंद्रातून 40 दशलक्ष लिटर तर मुंब्रा मल प्रक्रिया केंद्रातून 7 ते 8 दशलक्ष लिटर पाणी खाडीत सोडण्यात येतं। मात्र या निर्णयामुळे मल प्रक्रिया केंद्रातील खाडीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर होणार आहे।
महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्या निर्णयामुळे हे वाया जाणारं पाणी शहरातील विविध उद्यानं, रस्ता दुभाजकांवरील हरित पट्टे, आग विझवण्यासाठी तसंच शहरातील विकासकांनी त्यांच्या आग नियंत्रक यंत्रणेसाठी वापरणं आता शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी मंत्री म्हणून शौचालयांच्या बांधकाम उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहण्याचं आश्वासन देत महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा मानस असल्याचं पाणीपुरवठा पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय. ते सोलापुरात जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानात उत्तम काम केलेल्या ग्रामपंचायतीचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील हागणदारी मुक्त पंचायत समितीच्या बीडीओचा सत्कार करण्यात आला. राज्यातील आमदारांनी आपला निधी शौचालयासाठी ठेवावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उद्देश हा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा, यासाठी नागपूर महापालिका आणि इलेट्स या कंपनीच्या वतीनं शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या शिखर संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्ही जुन्या नागपुरात राहतो, त्यामुळे पूर्ण शहराचा विकास करत असताना आमचेही रस्ते मोठे करा अशी गमतीशीर विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. बायो सीएनजी इंधनावर चालणाऱ्या 20 टॅक्सी लवकरच नागपुरात सुरू होणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली. 3 महिन्यात या टॅक्सी प्रायोगिक तत्वावर नागपुरात सुरू करण्यात येणार आहेत. तर स्मार्ट सिटी प्रकल्पात लोकसहभाग महत्त्वाचा आधार असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. लातूर महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजप शिवसेना युती विस्कटली आहे. भाजपनं शिवसेनेच्या 3 विद्यमान नगरसेवकांना भाजपत प्रवेश दिल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेनं भाजपसोबत युती न करणंच पसंत केलंय. आम्ही शिवसेनेच्या दारापर्यंत जाऊनही शिवसेनेनं युती न केल्याची खंत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखवली आहे. तर भाजपनं आरपीआय सोबत युती केली आहे. भाजपनं आपला 9 कलमी जाहीरनामा प्रकाशित केला असून लातूर शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मुद्द्यांना आपण प्राधान्य देऊ असा दावा भाजपच्या या जाहीरनाम्यात करण्यात आलाय. लातूर महापालिकेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपनं 66 जागांवर आपले उमेदवार उभे केलेत. तर आरपीआय आठवले गटाचे 4 उमेदवार उभे आहेत. लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ काँग्रेसने फोडलाय. लातूरच्या ऐतिहासिक गजगोलाईतील जगदंबा मंदिरात नारळ फोडून काँग्रेसनं प्रचाराला शुभारंभ केला. काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख, लातूरचे मावळते महापौर दीपक सूळ, काँग्रेसचे सर्व 70 उमेदवार, स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून लातूर महापालिका पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात राहील असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केलाय. राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर घंटानाद केला. नुकतंच पुण्यात एका आमदाराच्या मुलीवर हल्ला झालाय. अशा प्रकारचे हल्ले असो वा महिलांवरील इतर स्वरूपाचे अत्याचार असोत, ते रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीमध्ये त्रिवेंद्रम राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या कैलास बियर बारवर पोलिसांनी छापा टाकून बारमधील देशी विदेशी दारूचा साठा जप्त केलाय. 1,94,000 रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं 1 एप्रिलपासून महामार्गालगत 500 मीटरच्या आत दारू विकायला बंदी आहे. असं असताना देखील पाथर्डीमधून जाणाऱ्या कल्याण त्रिवेंद्रम राष्ट्रीय महामार्गालगत बियर बारमध्ये खुलेआम दारू विक्री सुरू होती. त्यामुळे या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. हॉटेल मालक शहादेव बालवेलाही पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून जिल्ह्यात उष्माघातानं आतापर्यंत 3 जणांचा बळी गेलाय. यावल तालुक्यातील पाडळसे इथल्या शेतमजूर राजेंद्र भिरूड हे शेतात काम करून घरी आल्यावर चक्कर आणि उलट्यांचा त्रास झाला. यांना तातडीनं खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. नंतर भुसावळ इथे त्यांचा मृत्यू झाला. उन्हाचा फटका बसल्यानं त्यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. भिरूड यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. तसंच घरात तेच करते असल्यानं परिवारावर मोठं संकट उभं राहिलंय. दरम्यान उष्माघातामुळे तुकाराम पाटील तसंच भगवान गुरव अशा 3 जणांचा उष्माघातानं बळी गेलाय.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला एमआयएमचा विरोध असल्याचं एमआयएम आमदार इम्तियाज जलील म्हणाले. सरसकट कर्जमाफीनं धनदांडग्या शेतकऱ्यांचा फायदा होतो. गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. जरूरतमंद है, जो गरीब किसान है, 1 एकड़ 2 एकड़ वाला, वो किसान सही मानों में बहुत ज़्यादा परेशान है. लेकिन जो मांग की जा रही है वो 50 एकड़ 100 एकड़ 200 एकड़ वाले, जो विधानसभा के अंदर बैठे हुए कितने आमदार वो खुद अपने आप को किसान भी मानते हैं, उनकी खुद की भी खेती की ज़मीन है, क्या वो लोगों को मिलनी चाहिए? कतई नहीं मिलनी चाहिए. तो जो बड़े किसान हैं उनको क्यों मिलना चाहिए ये फ़ायदा? जो ज़रूरतमंद किसान है यकीनन उनको मदद करनी चाहिए, हम पूरा साथ देना चाहेंगे. उस्मानाबादमधल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे पैसे थकवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पुण्यात मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातल्या महाफार्मर्स या कंपनीनं उस्मानाबादमधल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली आहे. मात्र 3 महिने उलटूनही महाफार्मर्स कंपनीनं शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसेच दिलेले नाहीत आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कंपनीच्या पुण्यातल्या कार्यालयात गेले होते. मात्र कंपनीचे संचालक तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. या दरम्यान या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. सांगलीमध्ये प्लास्टिक वेचणाऱ्या महिला आणि टेलिफोन वायरिंगचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. सुरुवातीला टेलिफोन वायरिंगचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं 2 महिलांना मारहाण केली. नंतर जखमी महिलांनी टेलिफोन कर्मचाऱ्याला चांगला चोप दिला. यामध्ये 2 महिला जखमी झाल्यात. विजयनगर जवळ ही घटना घडली आहे. या महिला टेलिफोनच्या वायर घेऊन जात असल्याचा आरोप टेलिफोन कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर आम्ही प्लास्टिक गोळा करत होतो, मात्र आमच्यावर चोरीचा खोटा आळ आणून लोखंडी वस्तूनं मारल्याचा आरोप कचरा उचलणाऱ्या महिलांनी केला आहे. कल्याण खाडी किनारी सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशा विरोधात धडक कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची बोट गाळामध्ये रुतली. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी 5 एप्रिलपासून इथल्या बेकायदा वाळू उपशा विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. स्वतः जिल्हाधिकारी अहोरात्र घटनास्थळी उपस्थित राहून नजर ठेवून आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी इतर अधिकाऱ्यांसह ठाकुर्लीजवळच्या खाडीत बोटीनं उतरून कारवाईची पाहणी करत होते. मात्र अचानक आलेल्या ओहोटीमुळे त्यांची बोट गाळात रुतली. त्यामुळे सुमारे तासभर जिल्हाधिकाऱ्यांसह एकंदर 14 जण बोटीत गाळातच अडकून पडले होते. अखेर तातडीनं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन या सर्वांना सुखरूप समुद्रकिनारी आणलं आहे. यवतमाळच्या वणीजवळ स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 4 जण जखमी झालेत. शिरपूरच्या चारगाव चौकीजवळ ट्रकला स्विफ्टनं मागून धडक दिली. यामध्ये स्विफ्टमधील 4 जण गंभीर जखमी झाले तर 2 जण ठार झाले. जखमींना वणी इथल्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलंय. त्यांची प्रकृती चिंताग्रस्त आहे. सर्व अपघातग्रस्त यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसांगवी गावचे रहिवासी असून ते चंद्रपूर इथल्या महाकालीच्या दर्शनासाठी जात होते. निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीजवळ विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या क्रुझर गाडीला अपघात झाला. यामध्ये गाडीतील 15 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडीच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं एका ओढ्यात ही गाडी पडली. निटूर इथल्या एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील हे विद्यार्थी आहेत. शाळेनं वाहतुकीच्या कुठल्याच नियमांचं पालन न करता अशा रीतीनं खासगी गाडीतून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला कशी परवानगी दिली असा प्रश्न आता विचारला जातोय. सोसायटीतून पाण्याचं मीटर चोरणाऱ्या एका चोराला वसईतल्या नागरिकांनी रंगेहात पकडलंय. सोसायटीच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या हवाली केलंय. लक्ष्मण केरेकर असं या चोरट्याचं नाव आहे. विशेष म्हणजे एका महिलेच्या सतर्कतेमुळे हा चोर सापडलाय. मीटर चोरी करताना वर्णिशा यांनी त्याला पकडलं, मात्र त्याने वर्णिशा यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं त्या हल्ल्यातून त्या बचावल्या. मात्र त्यांनी गच्चीचा दरवाजा बंद करून चोराला कोंडून ठेवलं आणि आरडाओरडा करून इतरांना बोलावलं. सोसायटीतील रहिवाशांनी या चोरट्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या हवाली केलं. छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे याच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका विवाहित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गोळेवर आरोप आहे. बदलापूरमध्ये राहणाऱ्या या पीडित महिलेच्या पतीशी निखिल गोळे यानं ओळख करून घेतली होती. आधी गोळे यानं पीडित महिलेशी आपले प्रेमसंबंध असल्याचं सांगून तिच्या पतीला तिच्यापासून दूर केलं. त्यानंतर गोळे यानं पीडित महिला आणि तिच्या 4 वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत पीडित महिलेशी 2 वर्ष संबंध ठेवले. या महिलेनं गोळेकडे लग्नाची मागणी केली असता त्याने तिला नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचं समजताच या महिलेनं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि त्यावरून पोलिसांनी गोळे विरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. निखिल गोळे सध्या फरार आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.